आपल्या या मतदारसंघात 72 वर्षे एकाच कुटुंबातील आमदार, 2 मुख्यमंत्रीही याच घराण्यात दिले। महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घराण्यातला आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। यवतमाळमधील पुसद मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं एकमेव राज्यमंत्री पद इंद्रनील नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। इंद्रनील नाईक हे राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातून येतात, किंबहुना घराणेशाहीचं टोक गाठलेलं हे कुटुंब आहे। पुसदमध्ये गेली 72 वर्षे म्हणजे 1952 पासून एकाच कुटुंबातील व्यक्ती आमदार बनतोय। हे कुटुंब म्हणजे नाईक कुटुंब। या नाईक कुटुंबानं आतापर्यंत महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले। पहिले म्हणजे महाराष्ट्राचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे सुधाकरराव नाईक। याच घराण्यातील इंद्रनील नाईक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले आहेत। यापूर्वी 2019 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले होते। महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घराण्यातला आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघाची आणि ती ओळख या निवडणुकीतही कायम राखली आहे। गेल्या 72 वर्षांपासून म्हणजेच अगदी पहिल्या विधानसभा निवडणुकीपासूनच नाईक कुटुंबाने पुसद मतदारसंघावर आपला ताबा टिकवून ठेवलाय। 1952च्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1957, 1962, 1967 आणि 1972च्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। त्याच्यानंतर सुधाकर नाईक यांनी 1978, 1980, 1985, 1990 आणि 1999 असे 5 वेळा मतदारसंघातून निवडून येत विधिमंडळात याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। 1995 साली मनोहर नाईक यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं। त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 सालीही तेच या मतदारसंघाचे आमदार होते। 2019 आणि आता 2024च्या निवडणुकीत निवडून आलेले इंद्रनील नाईक हे या कुटुंबाच्या 6व्या पिढीतील सदस्य आहेत। एकूणच गेल्या 16 निवडणुकांमध्ये नाईक कुटुंबाचाच वरचष्मा या मतदारसंघावर राहिलाय। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।